याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा श्वास गोड व्हावा. एक असे स्वप्न ज्याचा अट्टहास गेल्या 500 वर्षापासून प्रत्येक रामभक्त करत आहे. एक असे स्वप्न जे 16व्या शतकातही पाहिले गेले होते. एक असा लढा जो 18व्या शतकातही रामभक्तांनी दिला. एक अशी गोष्ट ज्याच्यासाठी 19व्या शतकातही अनेक लोकांनी आपले प्राणाचे बलिदान दिले. एक अशी आशा ज्या आशेसाठी अनेक करसेवकांनी 20व्या शतकातही आपले जीव गमावले. आज त्यांपैकी कोणीच आपल्याबरोबर नाहीये तो दिवस पाहायला, जो दिवस पाहण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. कारण खरं बघितलं तर हा लढा कधी एका मंदिर व मूर्तीचा नव्हताच. हा लढा होता त्या अन्यायाविरोधात, जो अन्याय मुघल एम्पायर बाबरने समस्त हिंदुस्थानातील लोकांवर केला गेला होता. ज्याची सुरुवात 1528 साली एका हुकुमावरून झाली. जो हुकूम होता की अयोध्येत असलेले श्री रामचंद्रांचे मंदिर पाडून तेथे एखादी मस्जिद उभारण्यात यावी. जो हुकूम दिला गेला होता मुघल एम्पायर बाबरने त्याच्या सेनापतीला. ते मंदिर पाडण्याचा हुकूम, जे मंदिर प्रभू रामचंद्राचे मूल लहू व कुश यांनी बांधले गेले होते. ते मंदिर ज्याचा जनउद्धार हे उज्जैनी सम्राट विक्रमादित्यांनी केला गेला होता. हा तेच विक्रमादित्य ज्यांना आपण विक्रम वेताळच्या गोष्टीतून ऐकतो. 1528 ला बाबरच्या हुकुमावरून त्याच्या सेनापतीने राम मंदिर पाडून तेथे मस्जिदीची उभारणी केली. आता त्या गोष्टीला जवळपास 500 वर्ष ओलांडली, पण तेथील राम भक्तांच्या मनात असलेले त्या मंदिराबाबतचे हेवा हा कधी संपलाच नाही. म्हणूनच 1717 मध्ये जयपूरचे राजे जयसिंग यांनी खूप प्रयत्न केले की तेथे प्रभू रामचंद्रांचे मंदिर बांधण्यात यावे. पण त्यावेळी संपूर्ण भारतातच मुघल सत्ता होती, त्यामुळे त्यांना काही यश आले नाही. मात्र त्यांनी मस्जिदीजवळच रामच्या पुतळ्याची स्थापना केली व तेथे भाविक रामाची पूजा करू लागले. असेच पुष्कळ वर्ष ओलांडल्यानंतर 1813 मध्ये हिंदूंनी संघटित होऊन राम जन्मभूमीवर आमचा अधिकार आहे असा दावा मांडला. कारण त्यावेळी तसे इंग्रज अधिकाऱ्यांनीही सांगितले होते की मस्जिदीच्या आत मंदिराचे अवशेष आहेत. व एक पुस्तक ज्याचं नाव होतं अयोध्या रिव्हिजिटेड, या पुस्तकामध्ये असे लिहिले गेले होते की मस्जिदीसाठी वापरलेले खांब हे मंदिराचेच आहेत. या सगळ्या गोष्टीनंतर राम मंदिर व्हावं, राम जन्मभूमीची जमीन ही राम जन्मभूमीला मिळावी यासाठी अनेक आंदोलनं झाली, अनेक हिंसाही झाल्या. त्यानंतर 1885 मध्ये निर्मोही आखाड्याचे महंत रघुवीरदास यांनी कोर्टात रामच्या पुतळ्यावर छत लावण्यासाठी परवानगीची विनंती केली, पण कोर्टाने ही विनंती फेटाळून लावली. आता राम मंदिर होण्याची आशा ही हिंदूंनी सोडलीच होती, पण 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. आणि आता कुठेतरी राम मंदिर अस्तित्वात येईल अशी आशा हिंदू बाळगू लागला. पण भारताला स्वतंत्र होऊन महिना, 6 महिने, वर्ष, 2 वर्षही ओलांडले, पण मुस्लिम वोट बँकला नाराज न करण्याच्या हेतूने कोणत्याच मोठ्या राजकारण्याने या विषयावर डोकं घातलंच नाही. आणि मग आले साल 1949. कथाकथितरित्या असे म्हणलं जातं की या दिवशीच्या रात्री अचानक मस्जिदीमधून आरतीचा, शंखवादनाचा व घंटांचा आवाज सुरू झाला. तेथे श्रीराम व सीतेची मूर्ती ठेवण्यात आली होती आणि लाखोंच्या संख्येने तेथे गर्दी जमली होती श्रीरामाच्या पूजेची. आणि ही मूर्ती आपोआप तिथे प्रकट झाली असे त्या कालच्या लोकांनी सांगितले. आता याच्यात किती सत्यता हे तर कोणालाच माहित नाही, पण यानंतर लाखोंच्या संख्येने भक्तांची गर्दी तेथे जमली. ही गर्दी इतकी मोठी होती की याची बातमी त्या कालचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंतही पोहोचली व त्यांनी के नायर यांना ती मूर्ती हटवण्याचे आदेश दिले. पण के नायर यांनी सांगितले की गर्दी इतकी जास्त आहे की मूर्ती हटवणं शक्य नाही व त्यांनी राजीनामा दिला. पण त्यांचा राजीनामा हा स्वीकार केला गेला नाही व त्यानंतर त्यांनी मूर्ती न हटवता तेथे फक्त एक जाळीदार गेट बांधून परिस्थिती कशीबशी कंट्रोल केली व मस्जिदीला ताले लावण्यात आले. आणि त्यानंतर 1950 मध्ये हिंदू महासभेने मस्जिदीमध्ये पूजा करण्यासाठी मोठा खर्च केला. नंतर पुढील 35 वर्ष कोर्टात केस चालू राहिली, पण काही निकाल लागला नाही. मग शेवटी राजीव गांधी पंतप्रधान असण्याच्या काळात हिंदूंना पूजा करण्याचे अधिकार देण्यात आले व त्यानंतर लालकृष्ण अडवाणीद्वारे सोमनाथ ते अयोध्या ही रथयात्रा सुरू करण्यात आली. पण त्या रथयात्रेला इतक्या जास्त प्रमाणात गर्दी होती की अडवाणी यांना मध्येच अटक करण्यात आले. पण त्या रथयात्रेच्या शेवटच्या दिवशी लाखोंच्या संख्येने करसेवक हे अयोध्येला पोहोचले व त्यांनी मस्जिदीवर हिंदू ध्वज लावण्यात आले. या गर्दीवर
पोलिसांनी अंधाधुंद गोळीबार केल्यामुळे हजारोंच्या संख्येत करसेवक मृत्यूला पावले. आणि मग त्यानंतर येतो तो दिवस ज्याला काही लोक काळा दिवस तर काही लोक शौर्य दिवस म्हणून साजरा करतात. 6 डिसेंबर 1992 या दिवशी लाखोंच्या संख्येने करसेवक अयोध्येला पोहोचतात व तेथे असलेली बाबरी मस्जिद तोडतात. अनेक लोकांवर आरोप लावले जातात. अनेक लोकांना याचे जबाबदार ठरवले जाते. त्या काळचे मुख्यमंत्रीही राजीनामा देऊन टाकतात. पण या सर्वांमध्ये एक जण असाही असतो जो छाती ठोकून सांगतो की जर हे काम माझ्या लोकांचं असेल तर मला याचा अभिमान आहे. ते व्यक्ती म्हणजे आपने भाषण देकर लोगों को भड़काया और आप ही के कहने पर आपके लोगों ने बाबरी मस्जिद को तोड़ दिया। मस्जिद? कौन सी मस्जिद? शिवसेना पक्षाचे माजी पक्षप्रमुख सरसेनापती बाळकेशव ठाकरे आणि कालांतराने काँग्रेसची सत्ता जाऊन अटल बिहारी वाजपेयी सत्तेत येतात व ते ASI आर्कोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला या मंदिर व मशिदीच्या जमिनीची अॅनालाइज करण्याचे आदेश देतात व ASIच्या रिपोर्टवर असे लक्षात येते की या मशिदीच्या जागी पूर्वी मंदिर होते व त्यानंतर सुप्रीम कोर्ट ही जमीन राम जन्मभूमी ट्रस्ट, सुमी वक्फ बोर्ड व निर्मोही आखाडा या तिघांमध्ये समानरित्या वाटण्याचा आदेश देते. पण या तिघांचाही या निर्णयाला विरोध होता. मग शेवटी 9 नोव्हेंबर 2019 ला सुप्रीम कोर्ट ही जमीन राम जन्मभूमी ट्रस्टला देऊ करते. मग 5 फेब्रुवारी 2020 पासून मंदिर निर्माणाचे शुभ कार्य सुरू होते. 500 वर्षापासून चालू असलेला हा लढा हे धर्मयुद्धात कुठेतरी सत्याची विजय होते. राजा जयसिंग पासून तर महंत रघुवीरदास पर्यंत आणि आंदोलनात मरण पावलेल्या अनेक करसेवकांपासून तर बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी व अटल बिहारी वाजपेयी पर्यंत या प्रत्येक जणाच्या कष्टाला, बलिदानाला यश येते. हा व्हिडिओ त्या प्रत्येक जणासाठी होता ज्याला तर वाटतंय भारतात एवढे मंदिर ऑलरेडी आहेत तर मग अजून एक मंदिर कशाला, एवढी तळमळ फक्त एका मंदिरासाठी कशाला. देव तर प्रत्येकाच्या मनात असतो. त्या सर्वांसाठी होता की त्यांना कुठेतरी समजावं की हा लढा फक्त मंदिरासाठी नव्हता. हा लढा हा अन्यायासाठी होता, जो अन्याय बाबराने समस्त हिंदुस्थानातील हिंदू व राम भक्तांवर केला गेला होता. हिंदूंच्या आत्मसन्मानाचा लढा होता. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कुठेतरी ज्यांनी या राम मंदिरासाठी एफर्ट घेतले त्यांनाही असं वाटलं पाहिजे राम मंदिर बनलेलं पाहून की याचसाठी केला होता अट्टहास.